नमस्कार इतिहास मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण 8 लग्ने झाली होती। महाराजांनी 8 लग्ने केली यामध्ये विशेष आश्चर्य वाटण्यासारखे कारण नाही, कारण त्या काळी एकापेक्षा जास्त विवाह करण्याची रूढी होतीच। पण शिवरायांच्या 8 लग्नांमागे फक्त रूढी, प्रतिष्ठेच्या कल्पना किंवा नातेसंबंध वाढवणे इतकीच कारणे नव्हती, तर यापेक्षाही जास्त महत्त्वाची अशी इतरही काही कारणे होती। यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे शिवपुत्र युवराज संभाजीराजे। हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, पण हे बरोबर कसे आहे? तसेच शिवरायांच्या या 8 लग्नांमागे इतर महत्त्वाची कारणे कोणती होती हेच या भागामध्ये सादर करणार आहे। शिवरायांच्या या 8ही पत्नींची नावे, त्यांच्या वडिलांची नावे, त्यांचे घराणे कोणते, हे घराणे कुठले, शिवरायांशी विवाह कधी झाला, या पत्नींना मुले किती व कोण, तसेच शिवरायांच्या या पत्नींचे निधन केव्हा झाले, हे सर्व सविस्तरपणे या भागात पुढे आहेच। पण आधी आजच्या मुख्य विषयाची माहिती देतो। इसवी सन 1637 साली जिजाऊ बाल शिवरायांच्या सह शहाजीराजांच्या पुणे भागातील जहागिरीमध्ये वास्तव्यासाठी आल्या, कारण आदिलशहाने शहाजीराजांना जवळपास कायमस्वरूपी दूर कर्नाटक प्रांतामध्ये नेमलेले होते। शहाजीराजांच्या पुणे भागातील जहागीरच्या कारभारासाठी जिजाऊ आणि शिवराय कायमस्वरूपी पुणे भागातच राहणार हे आता निश्चित झाले होते। 1640 साली शिवरायांचा पहिला विवाह फलटणच्या मुधोजी नाईक निंबाळकरांच्या कन्या सईबाई यांच्याशी झाला। यामागे 3 महत्त्वाची कारणे दिसतात। एक तर निंबाळकर आणि भोसले यांचे पूर्वीचे नातेसंबंध होतेच। शिवरायांच्या आजोबा मालोजीराजे यांच्या पत्नी दीपाबाई या फलटणच्या वनंगपाळ निंबाळकरांच्या कन्या होत्या। दुसरे, फलटण प्रांत हा शहाजीराजांच्या जहागिरीच्या प्रांताला लागूनच होता, मध्ये फक्त नीरा नदी होती। आणि तिसरे कारण, हे निंबाळकर घराणे जबरदस्त सामर्थ्यवान होते। मुधोजीरावांचे वडील वनंगपाळ निंबाळकर यांचा दरारा असा होता की वनंगपाळ 12 वजीरांचा काळ असे त्या काळी म्हटले जायचे। असे हे बलाढ्य निंबाळकर सोयरिकीने जोडले गेल्यामुळे जिजाऊ आणि शिवरायांना या सासूरवाडीचे पाठबळ शहाजीराजांच्या अनुपस्थितीत सुरुवातीच्या काळात तरी महत्त्वाचे ठरले। शिवरायांचा दुसरा विवाह बेंगलोर येथे शहाजीराजांनी करून दिला। यावेळी मोहिते घराण्यातील सोयराबाई या शिवरायांच्या पत्नी झाल्या। या सोयराबाईंच्या वडिलांनी शहाजीराजांना एका मोठ्या संकटाच्या प्रसंगात मदत केली होती, तर तळबीडची देशमुखी मोहितेंना मिळण्यामध्ये शहाजीराजांनी मोठी मदत केली होती। दुसरे कारण म्हणजे शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई या संभाजी मोहितेंच्या बहीण होत्या। शिवरायांची यानंतरची 3 लग्ने 1643 नंतर आणि 1656च्या पूर्वी झाली। कोकणातील संगमेश्वर भागातील शिर्के हे नामवंत घराणे एका लग्नामुळे शिवरायांचे सोयरे झाले, तर दुसऱ्या लग्नामुळे प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पराक्रमी नेताजी पालकरांचे पालकर घराणे शिवरायांशी थेट जोडले गेले। शिवरायांची शेवटची 3 लग्ने याहूनही महत्त्वाची आहेत, पण ती माहिती घेण्याआधी त्या काळात इतकी लग्ने का केली जात असत याची काही महत्त्वाची कारणे सांगतो। एक तर अशा प्रकारे अनेक लग्ने करणे ही त्या काळची एक समाजमान्य रूढी होती। दुसरे, अनेक लग्नांच्यामुळे अनेक घराणे एकत्र जोडली जाऊन त्यांच्यामध्ये एकी निर्माण होई। एकमेकांच्या अडीअडचणींना संकट प्रसंगात हे सोयरे धावून जात असत। तिसरे कारण, जास्त घराण्यांशी लग्न संबंध झाले की पुढील भविष्यातील पिढ्यांच्या लग्न संबंधासाठी जास्त स्थळे म्हणजेच जास्त पर्याय उपलब्ध होत असत, कारण एका लग्न संबंधामुळे अनेक पाहुणे जोडले जात असत आणि त्यातूनच पुढील काळातील लग्ने जमवणे सोपे जात असे। चौथे महत्त्वाचे कारण आहे पुत्रप्राप्ती। मुलगा होत नसेल तर जादा लग्ने करण्याची प्रवृत्ती त्या काळी होतीच। तसेच एकापेक्षा जास्त पुत्र प्रत्येकाला हवे असत, कारण त्या काळी बालमृत्यूचे प्रमाण हल्लीपेक्षा निश्चितच जास्त होते। तसेच अपघात, घातपात, असाध्य रोग किंवा अशाच इतर कारणांनी मुले लहान वयातच, अल्पवयातच मरण पावत असत। त्यासाठीच जास्त पुत्र असणे आवश्यक मानले जाई। शहाजीराजे आणि जिजाऊंचे शिवरायांच्या आधी जन्मलेले 4 पुत्र असेच अल्पवयात मरण पावले होते, हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे। तसेच आणखीन एक कारण म्हणजे जास्त पुत्र असल्यानंतर त्यातील एखादा जरी कर्तबगार निपजला तरी त्या एका पुत्रामुळे संपूर्ण घराण्याचा उद्धार होत असे। अशा अनेक कारणांमुळे जास्त विवाह आणि त्यातून जास्त संतती आणि जास्त पुत्र ही त्या काळची प्रथा होती आणि गरज सुद्धा होती। आता आपण शिवरायांच्या शेवटच्या 3 लग्नांकडे वळूयात। शिवरायांचा 6वा विवाह गायकवाड घराण्यातील सकवारबाई यांच्याशी 1657 साली झाला। याच गायकवाड घराण्यातील कृष्णाजी गायकवाड हे शिवराय आणि अफजल खान यांच्या
प्रतापगडापाशी झालेल्या सुप्रसिद्ध भेटीच्या वेळी शिवरायांच्या 10 अंगरक्षकांच्या पैकी एक होते. शिवरायांचा 7वा विवाह 8 एप्रिल 1657 रोजी जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी झाला. या काशीबाई होत्या संताजी जाधवराव यांच्या कन्या. हे संताजीराव शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यासोबत कनकगिरीच्या लढाईत लढताना 1655 साली वीरगती पावले होते. हे संताजीराव जिजाऊ साहेबांचे भाचे होते. संताजीरावांनी एक प्रकारे शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांना वाचवताना प्राणार्पण केले होते. याची जाण ठेवूनच हा विवाह करण्यात आला होता. असाच प्रकार शिवरायांच्या शेवटच्या लग्नासंबंधात सुद्धा आहे. 1648 साली बेलसरच्या लढाईत आदिलशाही सैन्याविरुद्ध शिवरायांच्या स्वराज्याच्या सैन्यातून लढताना शिवाजी इंगळे हे धारातीर्थी पडले. त्यांच्या कन्या गुणवंतबाई यांच्याशी शिवरायांचा विवाह झाला 15 एप्रिल 1657 रोजी. शिवाजी इंगळेंच्या स्वराज्यासाठी झालेल्या प्राणार्पणाची जाण शिवरायांनी अशा प्रकारे ठेवली. हा होता शिवरायांचा शेवटचा विवाह. यावेळी शिवरायांचे वय होते 27 वर्षे 2 महिने. यानंतर शिवरायांनी एकही विवाह केला नाही. कारण आहेत शिवपुत्र युवराज संभाजीराजे. ते कसे तर संभाजीराजांचा जन्म या विवाहानंतर बरोबर 1 महिन्याने 14 मे 1657 रोजी शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी झाला. शंभूराजांच्या आधी शिवरायांना 3 कन्या झाल्या होत्या, पण आता हे पहिले पुत्र जन्मले. शिवरायांचा वारस जन्माला आला आणि यानंतर शिवरायांनी एकही लग्न केले नाही. कारण आता आणखी लग्ने करण्याचे मुख्य कारणच संपले होते. शिवरायांना पहिला पुत्र झाला होता. शंभूराजांचा जन्म होईपर्यंतच म्हणजे पहिला पुत्र जन्माला येईपर्यंतच शिवरायांची सर्व 8 लग्ने झालेली आहेत. यातूनच शिवरायांनी 8 लग्ने करण्यामागील एक महत्वाचे आणि मुख्य कारण शंभूराजे तोपर्यंत जन्माला आले नव्हते हेच यातून स्पष्टपणे कळते. तर असा हा युवराज शंभूराजांचा शिवरायांच्या 8 लग्नांशी असलेला संबंध. शिवरायांच्या 8 पत्नींची सर्व मूलभूत आणि महत्वाची माहिती आता सादर करतो. शिवरायांचा पहिला विवाह सईबाई यांच्याशी इसवी सन 1640 साली झाला. त्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या कन्या होत्या. शिवरायांना सईबाईंपासून सकवारबाई, रानूबाई, अंबिकाबाई या 3 कन्या आणि 1 पुत्र संभाजीराजे अशी 4 मुले झाली. संभाजीराजांच्या जन्मानंतर 2.25 वर्षांनी 5 सप्टेंबर 1659 रोजी सईबाई निधन पावल्या. शिवरायांच्या दुसऱ्या पत्नींचे नाव होते सोयराबाई. मोहिते घराण्यातील संभाजी मोहिते यांच्या सोयराबाई या कन्या होत्या. शिवरायांशी त्यांचा विवाह 1642 साली शहाजीराजांनी बेंगलोर येथे संपन्न केला होता. सोयराबाईंना दीपाबाई उर्फ बाळीबाई या कन्या आणि राजाराम राजे हे पुत्र झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन 1680 नंतर सोयराबाई निधन पावल्या. शिवरायांच्या यानंतरच्या 3 विवाहांच्या तारखा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या विवाहांचा क्रम सांगता येत नाही. पण हे विवाह 1643 ते 1656 या 13 वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत. शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या. हे पालकर घराणे साताऱ्याजवळच्या खंडोबाच्या पाली या गावचे आहे आणि पुतळाबाई या स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकरांच्या पुतणी होत्या अशी पारंपरिक माहिती आहे. पुतळाबाईंना काही मूलबाळ झाले नाही. शिवरायांच्या निधनानंतर जवळपास 2.5 महिन्यांनी 27 जून 1680 रोजी पुतळाबाई रायगडावर सती गेल्या. शिवरायांच्या चौथ्या पत्नी सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या. कोकणातील शृंगारपूरचे कान्होजी शिर्के यांच्या सगुणाबाई या कन्या होत्या. सगुणाबाईंना राजकुंवरबाई या नावाच्या 1 कन्या झाल्या होत्या. सगुणाबाईंचे निधन केव्हा झाले याची माहिती मात्र उपलब्ध नाही. शिवरायांच्या 5व्या पत्नी लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या. विचारे घराणे व त्यातील शिवकालीन व्यक्तींच्या विषयीची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. लक्ष्मीबाईंना मूलबाळ झाले नव्हते. तसेच त्या केव्हा निधन पावल्या ही माहिती अजून अज्ञात आहे. शिवरायांच्या 6व्या पत्नी होत्या सकवारबाई. या सकवारबाई गायकवाड घराण्यातील होत्या. शिवरायांशी त्यांचा विवाह 10 जानेवारी 1657 रोजी झाला.
शिवकाळात गायकवाड घराणे पुण्याजवळच्या मुंडवे गावचे पाटील होते. शिवरायांना सकवारबाईंच्या पासून कमळजाबाई नावाच्या कन्या होत्या. 1689 मध्ये छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांना औरंगजेबाने कैदेत टाकले, तेव्हा सकवारबाई देखील शाहू महाराजांच्या बरोबरच औरंगजेबाच्या कैदेत पडल्या. या सकवारबाईंच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे. शिवरायांचा 7वा विवाह काशीबाई यांच्याशी 8 एप्रिल 1657 रोजी झाला. या काशीबाईंचे वडील होते संताजी जाधवराव. सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांचे संताजीराव हे नातू होते आणि ते जिजाऊंचे सख्खे भाचे होते. काशीबाई साहेबांना काही मूलबाळ झाले नाही. त्या शिवरायांच्या राजाभिषेकापूर्वी 2.5 महिने आधी दिनांक 16 मार्च 1674 रोजी रायगडावरच निधन पावल्या. शिवरायांचा 8वा म्हणजे शेवटचा विवाह झाला गुणवंतबाई यांच्याशी. हा विवाह 15 एप्रिल 1657 रोजी झाला. या गुणवंतबाई इंगळे घराण्यातील होत्या. हे इंगळे घराणे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावचे आहेत. गुणवंताबाईंचे वडील शिवाजी इंगळे होते अशी पारंपरिक माहिती प्रचलित आहे. गुणवंताबाईंना मूलबाळ झाले नाही. त्यांच्या निधनाची तारीख अजून अज्ञात आहे. शिवरायांच्या कुटुंबातील 8 राण्या, 2 पुत्र व 6 कन्या यांची ही माहिती आपण पाहिली. मित्रांनो, या भागातील ही सर्व माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.